हाय नमस्कार आमच्या भावा बहिणींनो काय चाललंय भावा आमचा बहिणीनो व्हिडिओ कटाळा. भावा बहिणीनो बरं का हिंदी बोलता येणार नाही. हे बाबुरावचं गाणं ऐकलं ती जरा मला बरं वाटलं माहिती जरा. बाबुराव हॅलो बाबुराव बोलतं ते गाणं ऐकत लागलं होतं. पण आता लाईट गेली बरं का 6 वाजले त्या. बघा किती तुमचं दाजी कॉमेंट करतात आहे का. ती लाईट गेली आता पसारा काढला हो का. लय पसारा पडलाय भावा बहिणींनो कुठं कसा आता आधार पडायचा वेळ झाला बरं का भावा बहिणीनो. त्यात लाईटीचा गॅप आमच्याकडे आहे हो. 6ला जाते ती. आणि आमची लाईट आहे बाबा घरगुती लाईट असते आमची घरगुती फॅमिली लाईट. तिचं गॅरंटी वॉरंटी संपत आली त्याच्यामुळे काय भावा बहिणीनो ते अवघड झालं. चार्जिंगचा बल आणि आमची घरगुती लाईट फॅमिली लाईट बघत आपली एक चाललंय होता माझं ते लाईट ड्रायव्हर केलं वर काय चाललं आता पसरा असताना घेतो आवरून पटपट उरकतो जरा लई वेळ गेला माझा. पोताडे अजून लय बाई इतका पसारा पडलाय 1:30 वाजल्यापासून चाललंय आता माझा 1:30 वाजल्यापासून. तर हे तुम्हाला सांग 1:30 वाजल्यापासून सकाळपासून आपला राडा हो चाललाय. हो हो तुमची युथ मला सवय करू लागली बाकीचं सामान आवरू लागली तरी उद्या बी येळ जाईल माझा. अजून बॅनर खाली येतं पाणी भरायचं परत अजून हे आवरायचं हे पसारा आवरायचा हे आवरायचं अजून शेणाचं आवरायचं अजून महिना तर काय आमच्या शिवर म्हणजे घरात आता तिला बाहेर बांधले बरं का लय त्यानं दळणं म्हणलं आहे ती दुसरी गोष्ट हो का दळणं म्हणलं मुतून लय राडा केला तिनं घरात त्यामुळे तो का तिला नजरेसमोर बांधली तिथं तिला नजर हाटी तर दुर्घटना घटी असं काम झालंय. थोडं जरी आम्ही असं साईडला सुरलो का तरी इतकी वराडते ना काय तुम्हाला सांगायचं मैदानीच वराडते आणि पसारा तर इतका पडलाय की बेफामच हो का नुसता पसारा हे पोताडीन साताडीन लय पसारा काढलाय मी लय. इकडं तुमचा दाजी पसाऱ्यावर तुमच्या दाजीला बी गुंडळून बाहेर टाकू का. बहिणीनो माझं आवडचं कपाट गेलं आज म्हणजे होतं चांगलं जाऊ देता काय म्हणजे अडचण झाली बाबा बहिणीने फिरायची येत नव्हतं जागा एवढीशी मग त्या जागेमुळे तर सगळं नडतंय ना. आता बाकी झालं फ्रीज पटांगण बघा पटांगण झालं आता ह्यो टेबल आहे का नाही हे टीव्हीचा टेबल ते आता तिथं ठेवायचा. पावसाळ्यात काय होतं भाऊ बहिणीनं पाऊस पडला का नाही मग ते टेबल पण इतक्या महागायचा आपण घेतलेला आहे 3,500 रुपयाचा मी घेतलेला आहे तो टेबल हाऊसाने मग पावसात भिजले की ते सगळं खराबच होऊन जाणार आहे त्यामुळे मग मी म्हणले की आपलं तसं पळ काढते ते बघा इकडे या की इकडे फोन आलेला तुम्हाला सांगा जॉबसाठी. हो हो कुठं आता फोन करतो आता पुण्यावरनं तुम्ही फोन केला तर मला सांगता वेळ चाबरपणा काय बाय आवडत काय माहिती आता जाते बाबा हो मला मेंदूच्या गोळ्या चालायचं तुम्हाला नाही ते. हो पर्यंत फोन आलता तर आमचं कॉन्ट्रॅक्टर होतं पुण्यातलं कॉन्ट्रॅक्ट द्यायचं आमचं म्हणजे स्टार्टिंगचं मी लग्नाच्या तिथं कामाला होतो आधी पुण्यात लग्नाच्या आधी होतो कामाला मग त्यांच्या कॉन्ट्रॅक्ट मी शिरलो असंच मग ते आमच्यावर पडता पडली मग ते नेमकं साहेबाचा नंबर होता माझा जुना ते आता त्यांना फोन केला मला. त्यांना 2 बऱ्या फोन आला ती गेलता बाहेर कुणाचा फोन होता मी काय उचलत नाही भाऊ बहिणीने ह्यांचं मोबाईलवर फोन आलेलं कुणाचं बी असतात त्यांच्या मित्रांचा सतरांचा कुणाचं उचलत बसता त्यामुळे मी काय फोन उचलत नाही म्हणजे म्हटलं की ह्याला फोन आलाय हो तुम्हाला कुणाचा तरी तर बघितलं तर ह्यांच्या कॉन्ट्रॅक्टदाराच्या पुण्याचा फोन आला होता हिंदी बोलत होतं तर हे तुमचं दाजी तिकडं कामाला होतं वाटतं पहिलं पुण्याला म्हणजे पुण्याला कामाला नंतर मला फसावलं आणि लग्न केलंय माझ्यावर माझ्या जिंदगीचं टोळं करून टाकलं. आता काय पुण्याला कामाला होतो कामाला आणि लग्न झाल्यापासून गेला का पुण्याचं तोड बघितलं. काही माझी पहिली पॅन्ट दाखव पगारातली पहिल्या पगारातली का त्यांची पहिली पेमेंट बहिणी काही पहिली पॅन्ट माझ्या पहिलं पेमेंट माझं पहिल्या पेमेंट मधली ही पहिली पेमेंट अजून पॅन्ट राहिली बाबा बहिणी वाटतंय म्हणलं काही जुनी पण तर त्यांनी असे जप ठेवले कपडे किती ह्याचे तुम्हाला दाखवते घ्या माझ्या पहिली बघा पेमेंट मध्ये पेमेंट आता हे सगळे खाली त्यांचेच कपडे पडले ते आणि माझा लहानपणीचा फोटो तर बघता तुम्ही हात चालच हे असले भारी भारी कपडे ही शर्ट किती मैदाळ कपडे आहेत भावा बहिणींना पण घालत नाही हे असलं घालतंय गबाळा नाबाळा आहे का माणसं म्हणत असते आता यातले नेहमी कपडे काय करते देऊन टाकते त्या टाकल्याला बसत असले तर घालत नाही म्हणले नव आता मी मध्ये 2 ड्रेस घेतले तर घालून टाकायचं असते ते कसं नाचतं ते नाचा बरं हां नाचा की गाणं आवडले हा हॅलो मी बाबूराव बोलतो मी म्हणते हा हॅलो मी बाबूराव बोलतो काही वाजते बाबा म्हणतात काही
असं तुमचं दाजी कॉमेडी आहे तर बरं का भाऊ बहिणींना. अहो कुठं चाललाय तुम्ही? हातपाय धुते मला फ्रेश मध्ये राहते दिवस मावळत आला. अहो काम नाही पडले घरात अजून. गावाची कावा लागली 8 दिवसाचं ताण लागले पाणी पिली पाणी. मग कोणी तुम्हाला तोंड तुमचं धरलं होतं का? हात धरलं होतं पाणी पिऊन? बाबा नो मला बी कंटाळा आलाय की. नाही आला का मला बी? आता गार पाणी जरा पितो थंड. मला बी बाबा बाबा आमच्या ते झाला घोटाळा आहे पाण्याचा पाईपलाईनचा. मला बी पाण्या ना घाल. काय सांगितलं बाबाने तुम्हाला मला बघ हात मध्ये किती घाण आहे तू घाण पाणी हात पाय धुवून पाणी आणलं ना तुम्ही पेल्यावर गरम. मला पण आणायचं नाही होत आहे का ह्यात? आहे का तो ठेवली की बॉटल आता ठेवली बाटली पण ती म्हणलं संध्याकाळच्या हो ठेवावी. मोठी का बारकी ठेवी टाकली मोठी एक तिला टाकली. तेवढं पाणी यायला काय ना बाटलीतच पाणी आता बाटल्या पण फ्रीजर मध्ये टाकायचं. अरे 5 मिनिट बघा बाबांनी 5 मिनिटं उठलं 5 मिनिटं एक घंटा आला बाबांनी असं वाटलं आता दिवस जाईल आता 5 मिनिटं लागणार पण आता खिडकीत ऊस दिसतो आमच्या बघा रान. मी अडचण बाबांनी आम्हाला जागा नाही काय सांगा तुम्हाला मी अडचण जागा नाही म्हणतात निमा निमा पासा. एवढं जागा राहावं लागते काय करता बाबांनी. पण आता तर मी म्हणलं होतं की एवढं ठेवा ते मोरला आहे ती जागा करावी म्हणलं होतं पण बघू आता. कुठं आता बाबा काय काय राहायचं एवढंच वापरायचं जमून का आपल्याला किती अडचण पावसा पाण्याचं काही उठलं पट्टांतरी होते ना फिरायला तरी येते त्याच्यामध्ये किती अडचण कोणी बहिणी फिरायला घ्यायचं त्या गोळीसारखं थोडं पुढं घ्या. ही भिंत आहे ना थोडी पुढं घ्यायची आणि निम्यात बाथरूमला ह्याला जागा करायची. असं करायचं. पुढे गेला ना आता नाही करता येत काय. हे भिताड पाडायचं मधलं आणि ही थोडी पोरं सरकून घ्यायची भिंत. कसं करायचं नाही म्हणजे गवडी करतो ते बरोबर काय करायचं. बाथरूम बांधायचं. संडास बाथरूम बांधायचं कसलं बांधायचं म्हणजे हा बांधाय नको का बाथरूम? बाथरूम बाहेर बांधायचं असतं आताच तर. मग बाहेरच की मग ही पाडायचं. ही ती भिंत पाडायची ही भिंत पाडायची आणि ही भिंत मोहर सरकून घ्यायची असं माझं म्हणणं आहे. आणि तिथं अशी जागा करायची बाथरूमला ह्याला. मग इकडे थोडी पुढं बी आपल्याला वापरायला जागा राहील. कुठं चूल मांडायची म्हणलं अर्धे घरात राहते का अर्धे घर राहते अर्ध्याच घरात राहायचं. कुठं आपले दोघच बघितलं तर उकडात दम निघेल काय हवा द्यायची आता बाय 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 राहू दे हो द्या तू कुडी ग बसाव तुम्ही. बाथरूम बाहेर बांध कुठं बाथरूम बाहेर बसते कुठं हे काय इथं लोक इथं बसते साईडला बसते इकडे बसते नाही मी करते बघ. कोणी म्हणे उन्हाळ्यात दम निघायचा नाही इथं आता माझा फ्रीज ते निघतो 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 जाऊ. दाबाला काय झालं पण आता बाजारात कधी करायचं नाही शहरात काय काय तो काय डोकी काही स्वर करायचा डोकी काय दिमाग काही स्वर करायचा बाबा बहिणीनो. बघा दिमाग ठेवलं का मला हा बाबा बहिणीनो मी आता 10-15 मिनिटं दूर राखतो जरा लय अवघड आहे भाव आहे ना. बाहेर जाऊन नाचते तर या कसं काय करायचं. मैना आताशी गप बसली बघा. ही माझी मैना आताशी हिला बाहेर बांधलं ओलीचं खायला टाकलं परत. त्यासाठी थोडंसं खायला अजून काढून ठेवलंय मी. संध्याकाळचं नाही करायला येत त्यामुळं अजून एवढं काप आहे एवढं काप पडले. त्यात लाईट गेली आता काय करायचं अंधारात. आता बेडवर झोपायला जागा होती तर ही बेड आता सगळं ह्याच्यावर सगळा पसारा सराच पडलाय. आता कलर बघू आता कलरचं देईन कलर पण हे भिंती सगळ्या घासून काढाव्या लागतील. बघू 4 पैसा आला ना तर कलर बी देते पण ही भिंती सगळ्या अशा घासून काढाव्या लागते आणि त्यानंतर ना मग घराला कलर द्यावा लागेल. असं करावं लागेल. तर बघू तर म्हणलं हे असलं काय करावं डोकं चाला नाही. भाऊ बहिणी सुचवा तुम्ही काहीतरी आयडिया. कशी गुरं वरडते ती महिना खायला लागली आपली.
खाते खाते एकदमच हुके आल्यावाने वराडते, अशी जी वराडते अगं बाय 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 काय सांगायचं त्याचं नाव तीच.